आवळ्याचा वापर कसा करावा पित्तमध्ये? पित्त वाढलं असेल तर आवळ्याचं चूर्ण घ्यायचं, पाव चमच चूर्ण घ्यायचं, सकाळी उपाशीपोटी घ्यायचं आणि त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही. त्याच्यावरती साधं थंड माठातलं पाणी प्या. इम्युनिटी वाढवायला? इम्युनिटी वाढवायची असेल तर आवळ्याचं ज्यूस 4 चमच, मध अर्धा चमच आणि खडीसाखर अर्धा चमच हे एकत्र करून सकाळी उपाशीपोटी घेतलात तर भूक वाढेल, मेटाबॉलिझम वाढेल, इम्युनिटी चांगली वाढेल. डायबिटीज असेल तर हे घेऊ नका. डायबिटीजमध्ये? डायबिटीसमध्ये आवळ्याबरोबर आपण हळद घ्यायला पाहिजे. निशा अमलकी योग याला म्हणतात. आवळ्याचं चूर्ण जितक्या प्रमाणात घेतलंय तितक्याच प्रमाणामध्ये हरिद्रा म्हणजे हळदीचं चूर्ण घ्यायचं, एकत्र करायचं आणि ते सकाळी उपाशीपोटी 1 चमचा घ्यायचं साध्या पाण्याबरोबर. ओबेसिटीमध्ये? वजन वाढलं असेल, ओबेसिटी असेल तर आवळ्याचं जे चूर्ण असतं ना, ते लोखंडित कढईमध्ये भाजायचं, करपवायचं आणि मग त्याचं चूर्ण बनवायचं आणि ते चूर्ण घेऊन ते चिमूटभर दररोज जेवणाच्या अगोदर जर तुम्ही घेतलात, तर मेटाबॉलिझम वाढायला मदत होईल आणि शरीरामध्ये बऱ्यापैकी पचनक्रिया व्यवस्थित होईल आणि वजन कमी व्हायला मदत होईल. पण वजन कमी करायचं असेल, तर डाएट हा नक्की करावाच लागतो.